महाराष्ट्र दिवस और अंतर्राष्ट्रीय कामगार दिवस के अवसर पर आज पूरे राज्य में उत्साह का माहौल है। इसी कड़ी में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के आदेशानुसार जनसेवा के विभिन्न कार्यक्रम आयोजित किए गए। भिवंडी के अजय नगर रोड स्थित स्वर्गीय बालासाहेब ठाकरे सभागृह में आज एक विशाल चिकित्सा शिविर का आयोजन कर मानवता की मिसाल पेश की गई। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे की जन्मशताब्दी के उपलक्ष्य में शिवसेना शहर जिला शाखा भिवंडी और लाइफ लाइन हिजामा सेंटर के संयुक्त तत्वाधान में इस भव्य कैंप का आयोजन किया गया। यहां न केवल आयुर्वेदिक उपचार और मेडिकल परामर्श दिया गया, बल्कि मरीजों को मुफ्त दवाएं भी वितरित की गईं। इस शिविर का मुख्य आकर्षण रही हिजामा थेरेपी, जिसके माध्यम से जटिल बीमारियों का इलाज विशेषज्ञों द्वारा किया गया। शिविर का विधिवत उद्घाटन जिला प्रमुख कुंदन पाटिल के करकमलों द्वारा संपन्न हुआ। इस पूरे आयोजन को सफल बनाने में उमेश कोंडलेकर का विशेष सहयोग रहा। इस मौके पर भिवंडी की राजनीति और समाज सेवा के कई दिग्गज चेहरे एक साथ नजर आए। इस अवसर पर शहर प्रमुख पश्चिम प्रदीप बोरके, शहर प्रमुख पूर्व गजेंद्र गुलवी, सहसंपर्क प्रमुख मनोज गगे, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल और उपविभाग प्रमुख दयाराम पाटिल सहित भारी संख्या में पदाधिकारी मौजूद रहे। इसके अलावा शाखा प्रमुख बजरंग भोईर, महेंद्र कुंभारे, दिलीप नाइक, दीपाली जैन, स्वाति भावार्थे, दिलीप कोंडलेकर, नाना झलके, संतोष भावार्थे, भाऊ काटवले, गोकुल कदम, समीर किस्मत राव, संतोष पुण्यार्थी, मोहन पठारे, निखिल काले और भाई वंगे जैसे मान्यवरों ने उपस्थित होकर कार्यकर्ताओं का उत्साहवर्धन किया। कार्यक्रम में पहुंचे मान्यवरों ने इस पहल की सराहना करते हुए कहा कि बालासाहेब ठाकरे के विचारों पर चलते हुए 80% समाज सेवा और 20% राजनीति के मंत्र को आज भिवंडी शिवसेना ने चरितार्थ किया है। विशेषकर कामगार दिवस पर गरीब बस्तियों के नागरिकों के लिए इस तरह का उपचार किसी वरदान से कम नहीं है। भारी संख्या में पहुंचे नागरिकों ने इस निःशुल्क शिविर का लाभ उठाया और आयोजकों का आभार व्यक्त किया। खरं आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बालासाहेब ठाकरे जनशताब्दी वर्षानिमित्ताने त्या भिवंडी जिल्हा शाखेच्या वतीने महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, पॅरेंट बोर्ड असेल, यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज खरं तर आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बालासाहेब ठाकरे साहेबांनी आदेश दिला होता की आपल्याला हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बालासाहेब ठाकरे जनशताब्दी वर्ष हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभर आपल्याला करायचा आहे। त्याच्यात अनेक कार्यक्रम आहेत, मग शालेय विद्यार्थ्यांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, महिला वर्गांसाठी असतील, धार्मिकतेचे असतील, क्रीडा क्षेत्राचे असतील, आपले आरोग्याविषयी असतील, अशा अनेक कार्यक्रमांचा त्याच्यामध्ये साठा भरलेला आहे। आपण भिवंडी जिल्हा शाखेच्या वतीने आज या शहरातील जे नागरिक आहेत यांच्यासाठी आयुर्वेदिक कॅम्प लावलेला आहे। आज तुम्ही जर आतमध्ये बघितल्यानंतर खरोखर मन भरून असं आलं की डॉक्टरही खूप चांगले आहेत आणि शहरातली मंडळी खूप उत्सुकतेने तिथं जाऊन स्वतःचा उपचार करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। मी खरोखर माझ्या शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, आजी माझे जे पदाधिकारी असतील त्यांना सर्वांना खरोखर मनापासून त्यांचे आभार मानतोय की आपण आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाचं पालन करून मला तर वाटतं पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये हा पहिला कार्यक्रम इथून सुरुवात झालेला आहे। अनेक ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत, मग शहापूर शहरामध्ये असेल, शहापूर तालुक्यामध्ये असेल, वाडा तालुक्यामध्ये असेल, भिवंडी ग्रामीणमध्ये असेल, परंतु भिवंडी शहरामध्ये सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात आपल्याला वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम घ्यायचे आहेत। मी अरुण पाटील दादांशी हेच बोललो की या वर्षांमध्ये आपल्याला जे कार्यक्रम घ्यायचे आहेत, मग तो क्रीडा क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, भजनाचे कार्यक्रम असतील, कीर्तनाचे कार्यक्रम असतील, प्रवचनाचे कार्यक्रम असतील, किंवा मी युवा पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आपल्या या शहरातील ज्या शाळा आहेत, स्कूल आहेत, या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसाठी जे मार्गदर्शन असतील ते सर्व कार्यक्रम आपल्याला वेळोवेळी घ्यायचे आहेत। त्याचा एक आराखडा तयार करूया आणि लवकरात लवकर या शहरामध्ये या प्रकारचा आराखडा तयार करून या कार्यक्रमाचा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जनशताब्दी निमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उद्धव साहेब ठाकरेंचा असा आदेश आहे का वर्षभर कार्यक्रम करायचे आहेत, जसे मेडिकल कॅम्प आहेत, क्रिकेट मॅचेस आहेत, भजनाचे कार्यक्रम आहेत, असे भरपूर त्यांचे कार्यक्रम आहेत। त्या कार्यक्रमानुसार हा पहिला कार्यक्रम आपण चालू केलेला आहे।
आणि ह्या कार्यक्रमाला आपल्याला चांगला प्रतिसाद पण मिळालेला आहे, व्यवस्थित सर्व चाललेलं आहे आणि वर्षभर कार्यक्रम चालू राहणार आहेत याच्यापुढे. या शिबिरामध्ये कोणकोणती सुविधा उपलब्ध आहेत? ह्याच्यामध्ये इजामा थेरपी आहे, त्याच्यामध्ये तुमचा कॅन्सरची पण औषधं दिली जातात. त्यानंतर तुमच्या पाठीला काय दुखापत असेल किंवा पायाला काय दुखापत होत असेल किंवा पोटाचे काय विकार असतील, या सगळ्याच औषधं केला जातो याच्यामध्ये. किती जणांनी सहभाग घेतला यात? याच्यामध्ये साधारण 200चा टार्गेट ठेवला होता आम्ही, आतापर्यंत 100च्या वरती गेलेले आहेत. उद्देश एकच आहे की आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, बुद्ध पौर्णिमा यांचा आज औचित्य साधून माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आज हा कार्यक्रम राबवला आहे. आणि हा कार्यक्रम संपूर्ण भिवंडी तालुका, जिल्हा, तालुका आणि शहराच्या वतीने आम्ही या जिल्हा शहर शाखेवर राबवला आहे. आणि नक्कीच माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने बरेचसे कार्यक्रम दिलेले आहेत. मग क्रिकेटच्या संदर्भात असो किंवा क्रीडाच्या संदर्भात असो, आरोग्याच्या संदर्भात असो किंवा अनेक असे भजनाचे कार्यक्रम असो, अनेक असे कार्यक्रम राबवण्यासाठी आम्हाला आदेश दिलेला आहे. आणि त्या आदेशाचं पालन करून आज या भिवंडीतून आम्ही हा पहिला कार्यक्रमाची सांगता करत आहोत आणि नक्कीच सुरुवात करत आहोत. आणि नक्कीच असे आज या कॅम्पमध्ये जवळजवळ 100च्या वर पेशंटनी सहभाग घेतला आणि त्यांना इथून चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वांचे धन्यवाद करतो. आणि खास करून उमेशजी कोंडलेकर यांच्या ह्या आयोजनाने आज हा कार्यक्रम राबवला गेला आणि आम्ही त्यांचे सुद्धा आभार आहोत. नक्कीच असे बरेचसे कार्यक्रम भिवंडी शहरामध्ये असो, जिल्ह्यामध्ये असो किंवा तालुक्यामध्ये असो आम्ही राबवणार आहोत त्याच्या पुढे. आणि आमची जेवढी पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत याच्याने जास्तीत जास्त आम्ही संघटना वाढवण्याचा प्रयत्न करू. असं आहे का, सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आमचे पक्षप्रमुख यांचे आदेश संपूर्ण महाराष्ट्राला सर्व कार्यकर्त्यांना दिला आलेला आहे. वर्षभर बाळासाहेब दिनानिमित्त हा कार्यक्रम राबवण्यात यावा. तसेच कोंडलेकर साहेबांनी या कार्यक्रमाला सहकार्य करून भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीने आज मोठा कॅम्प लावण्यात आलेला आहे. त्यांचा मनापासून मी भिवंडी शहराच्या वतीने व ग्रामीणच्या वतीने आभार प्रकट करतो. दुसरी गोष्ट अशी आहे का पूर्ण वर्षभर हे कार्यक्रम असेच चालू होतील. शहराच्या वतीने आम्ही करत राहू आणि नागरिकांचा आम्हाला आशीर्वाद मिळाला असा. जय महाराष्ट्र.